आता आपण जेव्हा बघितलं थोडंसं आपण ओव्हरव्ह्यू घेतला होता, रजिस्ट्रेशनचा जो ओव्हरव्ह्यू घेतला होता त्यामध्ये जे आपले सेक्शन आहे पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता हा सेक्शन 22 पहिले आपल्याला बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे कशा प्रकारे आहे. आता पुढे बघितले घ्यायला तुम्हाला दिसेल की त्यामध्ये जे पुढे रूल्स आहेत ते रूल्स सेक्शन जेव्हा 25 येईल तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होईल. आता 8मध्ये आपण बघतो आहोत ते पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे पहिले आपण काय केलं एक 3 डिसिजन मांडलेले की 22मध्ये काय होतं पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता लायबल फॉर रजिस्ट्रेशनचा अर्थ असा आहे की एखाद्या टॅक्स पेअरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी असेल किंवा त्याला सक्ती केव्हा केली जाऊ शकते हे तुम्हाला सेक्शन 22 आणि सेक्शन 24 मध्ये येईल. ही ऍक्टिव्हिटी एखाद्या पर्सनची एखाद्या टॅक्स पेअरची ही सेक्शन 22 किंवा सेक्शन 24च्या तरतुदीनुसार जर होत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक करता येईल या कायद्याप्रमाणे, या तरतुदीप्रमाणे सेक्शन 22च्या किंवा 24च्या. आणि सेक्शन 23 जो आहे तो अशा प्रकारचा ड्राफ्ट केलेला आहे लॉ मेकर्सनी की त्यामध्ये नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. त्यामुळे रजिस्ट्रेशन कोणाला घेणं बंधनकारक असू शकतं. रजिस्ट्रेशन मधला कोणाला त्यांनी बाहेर राहण्याकरता काय तरतूद केले हे समजण्याकरता आपल्याला सेक्शन 22, 23 आणि 24 हे 3 बघायला लागते. आता ह्याच्यामध्ये जर कायद्याप्रमाणे सक्ती नाही आहे पण एखाद्याला रजिस्ट्रेशन त्याच्या स्वइच्छेने घ्यायचं असेल तर त्याकरता तुम्हाला सेक्शन 25 मध्ये सबसेक्शन 3 पण आहे. म्हणजे एक सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे काही ऍक्टिव्हिटी एखादा पर्सन करत असेल तर त्याला जीएसटीच्या कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे घ्यावंच लागेल, त्याला घेणं गरजेचं असेल. तसंच जरी गरजेचं नसलं तरी एखाद्या व्यक्तीला कसं होतं मार्केटमध्ये काही लोक फक्त रजिस्टर्ड व्यक्तींनाच काम देतात. काही लोकांचं अशा प्रकारची पॉलिसी असते की आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं किंवा काय वस्तू परचेस करायच्या तर तो व्यक्ती जेन्युइन असला पाहिजे. आता जेन्युइन कसा ओळखणार? तो बरेचसे बिझनेस करतोय, तो जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे. जर जीएसटी मध्ये एखाद्या रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे म्हणजे हा लॉंग टर्म मध्ये बिझनेस करणारा म्हणजे हा सिरियस बिझनेसमॅन असावा. अशा प्रकारच्या काही क्रायटेरिया काही लोक लावतात. तर त्यांची अशी पॉलिसी असते की रजिस्टर्ड पर्सन कडनंच आपण परचेस करायचा, सर्व्हिसेस घ्यायच्या, गुड घ्यायच्या, तो पण रजिस्टर्ड असला पाहिजे. आणि जर सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे एखादा पर्सन रजिस्टर घेण्याकरता मग अपात्र असेल, एखाद्या पात्र आहे किंवा अपात्र आहे अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या तरतुदी नाही आहे. गव्हर्नमेंटने काय केलंय, जर तुम्ही सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जर ऍक्टिव्हिटी करत असाल रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे. पण एखाद्याला स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर त्याची जी तरतूद आहे ती सेक्शन 22 किंवा 24 मध्ये नाही. ती तरतूद त्यांनी सेक्शन 25 मध्ये सबसेक्शन 3 मध्ये केली. आता आपण त्यातही बघू शकतो की कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी बंधनकारक रजिस्ट्रेशन असेल त्यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत. रजिस्ट्रेशन केव्हा बंधनकारक केलं जाऊ शकतं म्हणजे इंग्लिश शब्द त्याला मॅन्डेटरी. एक बेस्ड ऑन ॲग्रिगेट टर्नओव्हर, एक बेस्ड ऑन ॲग्रिगेट टर्नओव्हर, दुसरं इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर. आता ॲग्रिगेट टर्नओव्हरची पण एक डेफिनेशन आहे, एक व्याख्या आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ज्या वेळेस काही सर्व्हिसेस किंवा गुड्स प्रोव्हाइड करतो त्याचे काही चार्जेस तो रिसिपियंटकडनं घेतो, कस्टमरकडनं घेतो, बायरकडनं घेतो. त्याची एक अमाऊंट आहे. आज समजा मी एक सर्व्हिस दिली आणि 5,000 रुपये चार्ज केले, उद्या एक सर्व्हिस दिली म्हणजे 10,000 चार्ज केले. अशा प्रकारे एकूण सर्व्हिसेसची किंवा गुड्सची किंवा दोन्ही मिळून किती अमाऊंट होते ते एक ठराविक आकडा आहे. तो जर का क्रॉस केला, ॲग्रिगेट टर्नओव्हर हा एक्सीड झाला तर सेक्शन 22 सबसेक्शन 1 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पुढे आपण जाऊन डिटेलमध्ये ही तरतूद वाचून घेऊन समजून घेऊ. दुसरं जे आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर, म्हणजे जिथे ॲग्रिगेट टर्नओव्हर हा क्रायटेरिया नसेल तिकडे याप्रमाणे काही मोजमाप केलं जात नाही, ही फुटपटी तिथे लावली जाणार नाही. तिकडे सेक्शन 22(2) प्रमाणे, 22(3) प्रमाणे, 22(4) प्रमाणे म्हणजे रजिस्ट्रेशन सेक्शन 22 मध्ये 4 सबसेक्शन आहे. ज्यामध्ये एक सबसेक्शन जो आहे तो ॲग्रिगेट टर्नओव्हर बद्दल भाष्य करतो आणि बाकी जे 3 आहे ते अदर दॅन ॲग्रिगेट टर्नओव्हर संदर्भातले आहे. आणि सेक्शन 24 मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. तिथे ॲग्रिगेट टर्नओव्हर हा क्रायटेरिया लागू होत नाही. एकूण तुम्ही बघाल तर सेक्शन 24 मध्ये 12 सबसेक्शन आहे आणि सेक्शन 22 मध्ये 4 सबसेक्शन आहे.
या एकूण मिळून समजा 16 सबसेक्शन होतात, याच्यामधला एकच सबसेक्शन असा आहे की जो ॲग्रिगेट टर्नओव्हर प्रमाणे ऍप्लिकेबल होतो आणि बाकीचे अदर दॅन ॲग्रिगेट टर्नओव्हर ऍप्लिकेबल होतात. आता तुम्ही जर वाचाल, तुम्ही ऍक्ट काढाल आणि तुम्ही जर त्यामध्ये सेक्शन 23 बघाल, रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. आता कोणाला घेण्याची गरज आहे हे आपण नंतर बघू. 23 मध्ये रजिस्ट्रेशन मधून कोणाला एक्झाम्पशन दिलेलं आहे, कोणाला बाहेर ठेवलेलं आहे हे बघूया आपण. जर तुम्ही बघाल इकडे सेक्शन 23 मध्ये पर्सन्स नॉट रजिस्ट्रेशन, हे जसं जसं ऍक्ट मधनं कॉपी करून ठेवलेलं आहे, त्याला आपण टायटल दिलं आहे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन. हे लॉ मेकरने काय सेक्शन ड्राफ्ट केलं आहे हे इथे आहे. सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज ए आहे, क्लॉज बी आहे आणि इथे सबसेक्शन 2 आहे. आता ज्यावेळी तुम्ही वरती बघता हा सेक्शन आहे 1 ला आपण काय म्हणतो सबसेक्शन, 2 ला काय म्हणतो सबसेक्शन. आणि हा जो ए आणि बी आहे ह्या दोघांचा एकमेकांशी संबंध नसेल, ते एकमेकांशी रिलेटेड नसतील तर त्याला क्लॉजेस म्हणतात. आता बघा हे तुम्हाला सेक्शन 2 आहे. सेक्शन 2 मध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये काय डेफिनेशन आहे. आता हे जे 1 2 3 4 दिसतात, तुम्ही याला काय म्हणाल, क्लॉजेस म्हणाल का सबसेक्शन म्हणाल? आता हा जो 1 आहे हा सांगतो ऍक्शनेबल क्लेम, हा 2 सांगतो ऍड्रेस ऑफ डिलिव्हरी. या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही, त्यावेळेस त्याला क्लॉजेस म्हणतात. हे क्लॉजेस आहे. यामध्ये कसं वाचायचं तुम्हाला मी सांगतो की सेक्शन 2 हा काय म्हणतो डेफिनेशन, त्यामध्ये इन दिस ऍक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स, खाली तुम्हाला दिलेलं आहे 1 2 3 4. या 1 चा 2 शी काय संबंध नाही, 2 चा काय 3 शी संबंध नाही. ते प्रत्येक जो शब्द आहे, ज्यावेळेस आपण आता सेक्शन 23 वाचणार आहोत त्यामध्ये एखादा शब्द आला तर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ काय घ्या. जर या डेफिनेशन मध्ये किंवा जो सेक्शन आपण वाचतोय त्याच्या खाली आसपास कुठेही त्याचा अर्थ दिला नसेल तर तुम्ही त्याचा डिक्शनरी मिनिंग घ्या. आणि जर त्याचा विशिष्ट अर्थ असेल तर तुम्हाला या सेक्शन 2 मध्ये या डेफिनेशन मध्ये येऊन बघायला लागेल. समजा एजंट म्हटलं तर इकडे स्पेसिफिकली एजंटचा अर्थ दिला की एजंट मीन्स कोण असेल. जर ॲग्रिगेट टर्नओव्हर दिलंय तर ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा मोजायचा, कसा समजून घ्यायचा, ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा कॅल्क्युलेट करायचा, हे तुम्हाला या डेफिनेशन प्रमाणे समजून घेऊन त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचं. कळलं का? आता आपल्याला सांगितलं शब्द आला तिकडे की घोडा, पण जर इथे त्यांनी दिलंय घोडा म्हणजे काय आणि ते वर्णन जर का गाढवाला ऍप्लिकेबल होत असेल, लागू होत असेल, तर तुम्ही तुमच्या माइंडमधला जो घोडा आहे ते वर्णन विसरा. त्यांनी जे सांगितलंय की हे असा हा प्राणी, त्याला घोडा म्हणायचं. आता बघा कसं आहे की तुम्ही चौपाटी शब्द ऐकला असेल, ओके, चौपाटी. आता चौपाटीचा एक भौगोलिक अर्थ आहे की चौपाटी म्हणजे काय असतं. आता मी एका शहरामध्ये गेलो, तिकडे आसपास कुठेही समुद्र किंवा अशा प्रकारचं काही नव्हतं आणि मी एका माणसाला विचारलं की दादा इथे कुठे हॉटेल आहे का, मला भूक लागली इथे जरा खायला मिळेल असं, चालेल काही, म्हणजे वडापाव मिसळ जे काय मिळेल ते मला खायचं स्नॅक्स. म्हणजे बघा इथे पुढे चौपाटी आहे, चौपाटी इथे कुठे पुढच्या गल्लीत जा, असेल पुढे जा, गल्ली पुढे तिकडे जा, तर तिकडे जे काय आपण बघतो चायनीज, भेळपुरी, वडापाव ह्याच्या अशा गाड्या होत्या. आता हा शब्द कसा आला असेल आणि असं आहे ना, मला 2-3 शहरामध्ये आढळलं की अशा तिकडे खाऊ गल्ली असते त्याला लोक चौपाटी म्हणतात. म्हणजे चौपाटी जायंगे भेलपुरी खायंगे असं गाणं जे झालं की जिकडे हे सगळं असतं तिकडे अशी गाड्या असतात चौपाटीवरती, ते म्हणजे चौपाटी. आता हा शब्द कसा बनला आणि कसा तो व्यवहारामध्ये आला, म्हणजे एका शब्दाचे मी बघाल तर भौगोलिक अर्थ, भौतिकशास्त्रामधला अर्थ, जीवशास्त्रामधला अर्थ, लोकांच्या व्यवहारातला अर्थ हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे एक शब्द वापरला त्यांनी ॲग्रिगेट टर्नओव्हर, तर तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही त्याचा जो अर्थ आत्तापर्यंत समजत असाल, तुमच्या समजुतीप्रमाणे, तुमच्या धारणेप्रमाणे तुम्ही तो अर्थ वापरा. आणि तो अर्थ जर का कायदे ज्यांनी बनवले त्यांना जर का अपेक्षित नसेल तर
ते वेगळं बोलतायत आणि तुम्ही वेगळं करताय, असं होऊ नये म्हणून आपल्याला लॉ समजून घेताना त्यांच्या कायद्यामध्ये काय अर्थ दिलेला आहे. म्हणून हा सेक्शन 2 आहे, ज्यात त्यांनी काय केलंय बघा. तर इकडे तुम्हाला हे सगळे दिलेले अर्थ आहे, त्यामुळे हा एका दुसऱ्याशी संबंध नाही, त्यामुळे याला आपण क्लॉजेस म्हणतो. जेव्हा आकडे मांडलेले आहेत 72 73, पण त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही, तेव्हा ते क्लॉजेस आहे. आता आपलं या इथे कसं होतं, या 1 आणि 2चा एकमेकांशी संबंध आहे म्हणून त्याला आपण सबसेक्शन म्हणतो 23 मध्ये. पण जे ए आणि बी आहे त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, ते दोन वेगवेगळे आहेत. ओके, म्हणजे पहिले सेक्शन आहे, आपण जेव्हा ऍक्ट बघतोय तेव्हा ऍक्ट मध्ये सेक्शन आहे, सबसेक्शन आहे आणि त्यामध्ये क्लॉजेस आहे. हे पहिले तुम्हाला समजावं म्हणून मी थोडासा हा यातनं बाहेर आलो. ओके, आता मला पुढे जाऊ. त्यांनी कसं केलंय, हा ए आहे, बी आहे. ओके, खाली आपण ते बघूया आता. सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज ए, सप्लाय नॉट लायबल फॉर टॅक्स और होली एक्झाम. आता हा जो पॉइंट आहे हा तुम्ही वेगळा घेऊ शकता, हा दुसरा जो आहे हा वेगळा होईल. ॲग्रिकल्चरिस्ट to the extent of supply of produce out of cultivation, हे तिसरं झालं. आणि बाय नोटिफिकेशन 23(2), बाय नोटिफिकेशन कॅटेगरी ऑफ पर्सन्स एक्झाम फ्रॉम रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. याप्रमाणे ज्यावेळेस मी हे वाचतो काय दिले, द फॉलोइंग पर्सन्स नॉट बी लायबल टू रजिस्ट्रेशन, नेमली any person engaged exclusively in the business of supplying goods or services or both that are not liable to tax. म्हणजे असे गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याच्यावरती टॅक्स घेण्याची जबाबदारी नसेल, टॅक्स घेतला जाऊ शकत नाही. जसं वाईन आहे ज्यावर टॅक्स घेतला जाऊ शकत नाही, जसं पेट्रोल प्रोडक्ट आहे ज्यावर कायद्यानुसार टॅक्स घेण्याच्या सरकारला अधिकार नाही, संविधानिक अधिकार नाही, कारण ते ऍक्ट मध्ये नाही. संविधानामध्ये काय दिलंय की जर तुम्हाला टॅक्स घ्यायचा असेल तर कायदा बनवा, तुम्ही कायदा बनवा. मग कायद्याप्रमाणे जीएसटी कायद्याप्रमाणे नॉट लायबल फॉर टॅक्स, म्हणजे या कायद्याप्रमाणे ज्या वस्तूंवरती किंवा सर्व्हिसेसवरती टॅक्स लावला जाऊ शकत नाही अशा वस्तू. कशावर टॅक्स लावला जाईल हे जिकडे सांगितलंय तिकडे कशावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही हेही सांगितलं. त्याप्रमाणे दॅट आर नॉट लायबल टू टॅक्स ऑर होली एक्झाम, किंवा जर फळ आहे तर फळावरती सरकारला वाटलं तर ते टॅक्स लावू शकतात, ते टॅक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये येतं. ते गुड्स किंवा एखादी वैद्यकीय सेवा आहे ती पण जो कायदा आहे सप्लाय तुम्ही गुड्सचा करा, सप्लाय किंवा तुम्ही सर्व्हिसेसचा करा, त्याच्यावरती जीएसटी ॲप्लिकेबल होईल. मग वैद्यकीय सेवा ही सर्व्हिस, फळं हे गुड्स आहे, गुड्सची पण डेफिनेशन आहे, सर्व्हिसची पण डेफिनेशन आहे. त्याप्रमाणे ते त्या डेफिनेशनमध्ये येतात की हे गुड्स आहे का आहे, ही सर्व्हिस आहे का आहे, ह्याचा सप्लाय होतोय का होतोय. मग ह्याच्यावरती टॅक्सेबल सप्लाय आहे, जर त्याच्यावरती गव्हर्नमेंटनी टॅक्स नोटिफाय केला तर तो टॅक्सेबल सप्लाय होतो, आणि जर गव्हर्नमेंटनी त्याला करमुक्त केलं. आता टॅक्सेबल करणं आणि करमुक्त करणं हे गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन प्रमाणे होतं. ओके, मग त्या नोटिफिकेशन प्रमाणे असे काही गुड्स आहेत, सप्लायवरती जीएसटी लागतो. सप्लाय कशाला म्हणतात हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण जर सप्लाय केला तर जीएसटी येईल. 80% एंगेज एक्सक्लुझिव्हली, तो फक्त त्याच वस्तूला सप्लाय करतो की ज्या वस्तू जो बिझनेस करतो, सप्लाय करतो, गुड्स और सर्व्हिसेस और बोथ दॅट आर नॉट लायबल टू टॅक्स, त्याच्यावरती टॅक्स लावला जाऊ शकत नाही. दुसरं, और होली एक्झाम, दूध विक्री करतो एखादा व्यक्ती जे करमुक्त आहे, किंवा एखादा व्यक्ती वैद्यकीय सेवा देतो जे करमुक्त आहे, तर त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं, ॲन ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. आता एक मत्स्य शेती होते, पशुपालन होतं, आणि दुसरं शेतीमधला
लागणी पेरणी वगैरे करून त्याच्यामधनं काहीतरी उत्पादन केलं जातं. तर ह्याच्यामधलं आता ते जे मत्स्यशेती करणारे आहेत ते म्हणतात आम्ही शेतकरी आहोत, आमची मत्स्यशेती आहे, आम्ही पशुपालन करतो. हे सगळे ॲग्रिकल्चरच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात वेगळ्या कायद्यानुसार किंवा वेगळ्या लोकांच्या समजुतीनुसार. त्यांनी क्लिअर केलं की आम्ही कोणाला सांगतोय रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. असे शेतकरी टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड, जे जमिनीमधनं काय उगवतात त्यांना आम्ही काय करतोय, रजिस्ट्रेशन घेण्यापासून त्यांना मुक्त ठेवतोय, त्यांना फ्री ठेवतोय. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. म्हणजे एक जिकडे जीएसटी लावला जाऊ शकत नाही असे गुड सर्व्हिसेस, दुसरं जीएसटी लावला जाऊ शकतो पण त्यांना करमुक्त केलंय. तिसरं ॲग्रिकल्चरिस्ट. या 3 कॅटेगरी झाल्या तुमच्या ए आणि बी प्रमाणे. आणि जो सबसेक्शन 2 आहे त्यात हे सांगितलंय, ज्या वेळेस लॉ मेकरनी लॉ बनवला त्यावेळेस त्यांना वाटलं की ह्या गुड्सच्या किंवा सर्व्हिसेस सप्लायरला आपण जीएसटी मधल्या रजिस्ट्रेशनमधनं बाहेर ठेवूया. तसंच आणखी काही सप्लायर असतील ज्यांना त्या पुढच्या काळामध्ये जर गव्हर्नमेंटला वाटलं की ह्यांना रजिस्ट्रेशनपासून आपण मुक्ती देऊया, बाहेर ठेवूया, फ्री ठेवूया, तर सेक्शन 1 प्रमाणे तर गव्हर्नमेंटने त्यांना डिफाईन करू शकलं नाही. कारण का, ज्या वेळेस लॉ बनला त्यावेळेस अजून पुढे कोणाला गरज लागेल रजिस्ट्रेशनमधनं एक्झाम करण्याची ते त्यावेळेस तर माहिती नाही. मग जर त्या काळानुसार त्या वेळेनुसार जर गव्हर्नमेंटला वाटलं तर त्यांनी इकडे एक पॉवर ठेवली आहे. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरी ऑफ पर्सन्स हू मे बी एक्झम्प्टेड फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट. म्हणजे ह्या CGST ॲक्ट प्रमाणे सेम टू सेम पॅरलल ॲक्ट आहे GST ॲक्ट. ह्या कायद्याप्रमाणे जर सरकारला वाटलं, म्हणजे जीएसटी काउन्सिल रिकमेंड करतं गव्हर्नमेंटला, मग गव्हर्नमेंट त्याचं काय करतं, नोटिफिकेशन काढू शकतं त्या अधिकारामध्ये या सबसेक्शनच्या, आणि ते सांगतील की असं सप्लायर आहे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग त्या नोटिफिकेशन प्रमाणे आणखीन काही टॅक्स पेयरना किंवा काही बिझनेसेसला एक्झम्पशन दिलं जाऊ शकतं. हेच आपण आता खाली काय केलं इकडे ग्राफिकली मांडलं. एक सप्लायर नॉट लायबल फॉर टॅक्स, दुसरं ऑर ओनली एक्झाम, दुसरं ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन बाय नोटिफिकेशन कॅटेगरी ऑफ पर्सन एक्झाम फ्रॉम रजिस्ट्रेशन. आता ॲग्रिकल्चरिस्ट कोण असेल? ॲग्रिकल्चरिस्ट मीन्स अन इंडिव्हिज्युअल ऑर HUF. आता जर एखादी कंपनी आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे, ते जमीन घेऊन त्यातनं काय उत्पन्न काढत असतील आणि ते विकत असतील. सपोज तुम्ही दोघं मित्र आहात, तुम्हाला किंवा तुम्ही दोघं एकमेकांना एखादा पार्टनरशिप बिझनेस करण्याकरता उपयुक्त आहात, म्हणजे तुम्ही एकत्र आहात आणि तुम्ही काय केलं, ठरवलं की आपण काय करू, पार्टनरशिपमध्ये शेती करू. माझ्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे नाही आहे, आपण वापरू, शेती करू आणि मग ते तिसऱ्या व्यक्तीला मी तुम्हाला पैसे देतो, बी बियाणं मी देतो, आपण काय करू, पार्टनरशिपमध्ये शेती करू. तर तुम्ही या डेफिनेशनमध्ये येणार नाही ॲग्रिकल्चरिस्टचे, तुमची पार्टनरशिप फॉर्म. इथे काय म्हटलं, मीन्स अन इंडिव्हिज्युअल ऑर HUF, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली हू अंडरटेक्स कल्टिवेशन ऑफ लँड, शेती करतात, स्वतः करतात, बाय ओन लेबर और बाय द लेबर ऑफ फॅमिली और बाय सर्वंट, म्हणजे ते मजदूर कामाला ठेवतील, नोकर कामाला ठेवतील आणि त्याच्यावरती त्यांचं पर्सनल सुपरविजन असेल, अशा किंवा मेंबर ऑफ फॅमिली सुपरवाइज करेल आणि मग ते शेती करेल. शेती करणारा व्यक्ती जर इंडिव्हिज्युअल किंवा HUF असेल आणि तो स्वतःचे लेबर म्हणजे त्याची फॅमिलीचे लेबर काम करत असतील, लेबर तिथे काम शेती करण्याचं, किंवा तो वेगळ्या माणसांना ठेवून त्याचे सुपरविजन करून काम करत असेल, हेच व्यक्ती ॲग्रिकल्चरिस्टमध्ये डिफाईन करेल. ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे काय? मग इथे जेव्हा आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन, यात 2 मुद्दे येतात. शेती केली पाहिजे, शेती करणारा HUF आणि ती जमिनीतून काय उत्पन्न काढलं पाहिजे, आणि शेती करणारा हा इंडिव्हिज्युअल किंवा HUF वाचला पाहिजे, तर तो ॲग्रिकल्चरिस्टच्या या क्लॉज B मध्ये, सबसेक्शन 1 मध्ये आणि 23 मध्ये त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, हे त्यावेळेस क्लिअर होतं. म्हणजे ह्या ज्या अटी शर्ती आहेत हे ज्याला ॲप्लिकेबल होतात त्याला तुम्ही GST मधून रजिस्ट्रेशन घेऊ नका आणि सांगू शकता. ओके,
पर्सन आता कशाला याला समराईज करूया सेक्शन 23ला. पर्सन एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. एक. दूसरा, पर्सन एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ होनली एक्झाम फ्रॉम टॅक्स. हा दुसरा मुद्दा आला. तिसरा मुद्दा आला ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. आणि चौथा, नोटिफिकेशन्स गव्हर्नमेंटनी काही काढली आहेत का. जर नोटिफिकेशन्स काढली असतील तर मग तुम्हाला नोटिफिकेशन्स बघावे लागतील. त्याचा स्टडी तुम्हाला वेगळा करावा लागेल. हे तुम्हाला इकडे यावं लागेल, ॲक्ट ओपन करायला लागेल किंवा ॲक्ट नाही, जी यादी आहे नोटिफिकेशन्सची ती बघायला लागेल. आता 1 जुलैला ज्यावेळेस कायदा ॲप्लिकेबल केला गेला त्यावेळेस गव्हर्नमेंटला 1 जुलैच्या अगोदर काय करायला लागेल की कुठले गुड्स आणि कुठल्या सर्व्हिसेसवरती किती टॅक्स रेट लागणार याचे नोटिफिकेशन काढावं लागेल. कुठले गुड्स एक्झाम्पल असतील, टॅक्सेबल असतील, कुठल्या गुड्सवरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स लागणार आहे, हे सगळे नोटिफिकेशन्स गव्हर्नमेंटनी 1 जुलैच्या अगोदर काढले. CGST रेट शेड्यूल नोटिफाईड अंडर सेक्शन 9(1). 9(1) हा चार्जिंग सेक्शन आहे. गुड्स किंवा सर्व्हिसेस जो सप्लाय करत असेल त्याला GST ॲप्लिकेबल होईल, त्याला GSTचा चार्ज लागेल. आणि कुठल्या गुड्सवरती किती GST लागेल, कुठल्या सर्व्हिसवरती किती GST लागेल, त्याचा रेट काय असेल हे या नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळेल. सेक्शन 9(1) पॉवर देतो की तुम्ही नोटिफाय करा गुड्सचा आणि सर्व्हिसेसचा रेट काय असेल. पुढील बघा, CGST एक्झाम गुड्स नोटिफाईड अंडर सेक्शन 11(1). सेक्शन 11 जो आहे वेगळी ह्यात ओपन झाली ही पाहिजे. आता सेक्शन 11 आहे, पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन फ्रॉम टॅक्स. पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन. जर तुम्ही चॅप्टर बघाल तर तुम्हाला चॅप्टर वाईज इकडे काय की लेवी आणि कलेक्शन. लेवी आणि कलेक्शनमध्ये सप्लाय कशाला म्हणतात सेक्शन 7मध्ये येईल. आणि मग पुढे कंपोजिट आणि मिक्स सप्लाय सेक्शन 8मध्ये. लेवी आणि कलेक्शन पुढे कंपोजिशन लेवी आणि सेक्शन 11 जो आहे म्हणजे सप्लायवर टॅक्स लागेल, त्याचा टॅक्स रेट काय असेल हे नोटिफिकेशनमध्ये गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल. त्याचप्रमाणे काही गुड सर्व्हिसेस हे एकंदरीत व्यवस्था अशी बनली पाहिजे की सगळ्या गुड्सवरती टॅक्स लावला जाऊ शकत नाही, ते एक्झाम केले पाहिजे. मग ते एक्झाम करण्याकरता सेक्शन 11मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे. 11प्रमाणे ते नोटिफिकेशन काढणार आणि त्या पॉवरप्रमाणे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे दिसतं, एक्झाम गुड्स नोटिफाईड अंडर सेक्शन 11(1). आणि मग इथे यादी दिली आहे, ही यादी आहे. या यादीप्रमाणे लाईव्ह फिश. आता तुम्ही हे जे आकडे बघतात इकडे चॅप्टर, हेडिंग, सब हेडिंग, टॅरिफ आयटम, हे जे आकडे आहेत इथे कस्टममध्ये या तुम्ही. कस्टमर तुम्हाला इकडे हां
ते कशामध्ये म्हणतात हे बघा 40 आहे. आता इकडे त्यांनी कसं केलंय बघा, इकडे वरती तुम्हाला चॅप्टर 1 दिसतो लाईव्ह ॲनिमल. आता हा जो लाईव्ह ॲनिमल आहे त्यामध्ये पुढे तुम्हाला 01 दिसेल. म्हणजे हा हेड जो आहे हा 01 आहे, त्यामध्ये सब हेड परत 01 आहे. त्याचा हेडिंग आहे लाईव्ह हॉर्सेस ॲसेस मुल्स अँड हिनीस. आता ह्याच्यामध्ये परत तुम्हाला पुढे दिसेल 21 आहे आणि 00 आहे. हा पुढे म्हटलं फ्री, पण हॉर्सेसमध्ये बघा 30%. कस्टममध्ये त्यांनी हा कोड दिला आहे. इकडे 8 डिजिट आहे, हेड सब हेड आणि पुढे जाऊन 29 आणि जो ॲटम कोड आहे हा 10. 8 डिजिट ज्यामध्ये दिसतील तुम्हाला तो ॲटम रेट पुढे जाऊन दिसेल. पण जिकडे 4 डिजिट आहे हेड आणि सब हेड आहे, हा चॅप्टर 1 दिला आहे. चॅप्टर 01 हेडिंग 01 त्याच्यामध्ये परत इथे 29 बघा हा हेड आहे. हे दिसतं ना 01 01 29. इथपर्यंत पुढे रेट दिसणार नाही. आणि जसं पुढे मला आणखी 10 दिसतोय हा ॲटम, म्हणजे 8 डिजिट जेव्हा येतो त्यावेळेस तो पूर्ण ॲटम रिप्रेझेंट करतो. इथे पण बघा 8, इथे ॲसेसमध्ये आलं बघा हे 6 झालं. चॅप्टर हेड सबहेड आणि ॲटम 10 आलं 30%. मग हे जे काय हे का बनवलं गेलं, 2 देशामध्ये ज्यावेळेस व्यापार होतो तेव्हा आपल्या भारताची भाषा वेगळी, इंग्रजी भाषा वेगळी. कुठल्याही 2 देशांमध्ये इव्हन आपल्याकडे पण वेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. आणि राज्यामध्ये पण तसं आपलं काही अंतर भाषा बदलतो, भाषेच्या लहेजा बदलतो. मग अशा वेळेस एखाद्या व्यक्तीचं वगैरे काय मागतोय त्यात गडबड होऊ नये म्हणून प्रत्येक ॲटमला एक युनिक कोडिंग केलं. तुम्ही जेव्हा वस्तू पाठवाल मागवाल ऑर्डर द्याल त्यावेळेस तुम्ही काय सांगायचं, त्याचं कोड सांगायचा की मला हे कोड पाहिजे. जर त्यांनी स्पेसिफिकली हा कोड सांगितला की 01 01 30 90, तर मग आधारमध्ये काय काय स्पेसिफाय असेल याची त्यांच्याकडे यादी असेल. आणि जर त्यांनी 10 सांगितला तर हॉर्सेस फॉर पोलो हा जो आकडा आहे, हा जो आयटम आहे तो 01 01 29 10 या नंबरवर आहे. म्हणजे नक्की काय मागितलं जात आहे, काय ऑर्डर केलं जात आहे आणि काय डिलिव्हर करायचं याच्यामध्ये क्लिअरिटी राहावी म्हणून पहिल्यांदा हे आंतरराष्ट्रीय लेवलला या प्रकारे प्रत्येक देशाने त्यांच्या कस्टम कायद्याप्रमाणे HSN कोड बनवतो. ओके. आणि तेच आपल्याकडे एक्साईज ड्युटी ज्यावेळेस लावली जायची त्यावेळेस ते ॲप्लिकेबल केले जायचे. वॅटच्या कायद्यामध्ये HSN ॲप्लिकेबल नव्हतं. आता ह्याचा उपयोग काय होतो की सरकारला कळतं की कुठल्या वस्तू ज्या वेळेस बनवल्या जातात आपण काय बनवतो, सेम एक्सपोर्ट काय करतो, इम्पोर्ट काय करतो. म्हणजे कुठल्या वस्तू आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात बनतात आणि कुठल्या वस्तू आपल्याकडे बनत नसल्यामुळे किंवा काहीतरी त्याची क्वालिटी वगैरे बरोबर नसल्यामुळे किंवा आणखीन काय फॅक्टर असू शकतात ते गव्हर्नमेंटमध्ये याचा शोध घेतात. प्रत्येकाचा अधिकार आहे की आपण परिपूर्ण झालो पाहिजे. तर प्रत्येक देश काय बघतो की आपलं प्रोडक्शन आपण केलं म्हणजे आपल्याला फॉरेन करन्सी जी आहे ती आपली करन्सी बाहेर जात नाही. त्यामुळे आपलं जी इकॉनॉमी आहे ती स्ट्रॉंग होते. प्रत्येक देशाला एक्सपोर्ट करायचा असतो आणि इम्पोर्ट कमी ठेवायचा असतो. म्हणजे कधी करणार सरकारला की आपल्याकडे कुठल्या वस्तू जास्त प्रमाणात बनतात आणि कुठल्या वस्तू आपल्याकडे योग्य किंवा कमी प्रमाणात बनल्यामुळे आपण त्या इम्पोर्ट करतो. मग याचा रेकॉर्ड राहण्याकरता HSN जो आहे तो त्यांनी जसा SIDला लावला होता
आज एक्साईज ड्युटी बंद केली. त्यामुळे आता GST मध्ये HSN कोड हा ॲप्लिकेबल केला पाहिजे असं लॉ मेकरला वाटलं, सरकारलाही ते पटलं, म्हणून त्यांनी HSN वाईज सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डिक्लेअर केल्या. आणि HSN हा बिलामध्ये पण लावला पाहिजे, बिलामध्ये पण लिहिला पाहिजे, अशा प्रकारचे पण त्याने तरतुदी केल्या. जे इनव्हॉइसचा जो सेक्शन आहे त्यात हे केलं की इनव्हॉइसमध्ये काय कंटेंट असले पाहिजे आणि त्यामध्ये HSN पण टाकला पाहिजे. तर HSN कुठला बघायचा आहे, तर HSN हा कस्टममध्ये होता, एक्साईज ड्युटीमध्ये कस्टममध्ये आहेच, एक्साईज ड्युटीमध्ये पण होता. तर तेच जे काय कोडिंग सिस्टम आहे तोच आता आपण गुड्स अँड सर्व्हिसेसला ॲप्लिकेबल करतो. मग ह्याच सिस्टीमप्रमाणे जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन बघाल तेव्हा तुम्हाला तेच कोड इकडे दिसतील. जेव्हा इकडे 0101 म्हटलं याचा अर्थ तो चॅप्टर हेड सब हेड जो काय पुढे अजून त्यामध्ये आणखीन सब हेड आणि टॅरिफ आयटम असतील त्या सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल. जर 85 म्हटलं तर 85 मध्ये मशिनरी आहे तर सगळ्या मशिनरीना ॲप्लिकेबल होईल. पण जर 85 मध्ये 85 हा चॅप्टर हेडिंग आहे आणि त्यामध्ये सब हेड 3-4 आहे आणि जर 3-4 सब हेडला ॲप्लिकेबल करायचं आहे आणि त्यामध्ये अजून 20-25 आयटम आहे त्यांना ॲप्लिकेबल सेम हेड करायचं आहे. जस्ट त्यांनी हेडिंग दिलं 85 ला 18% तर सगळ्या आयटमला 18%. पण जर त्यांना काही आयटमला 18% ठेवायचं आहे, काही आयटमला 12% ठेवायचं आहे, मग ते चॅप्टर वाईज सब हेड वाईज ते कॅटेगराईज करू शकतात. मग आपल्याला ते नोटिफिकेशन त्याप्रमाणे समजून घ्यायला लागेल. इकडे बघा 4 डिजिट आहे, बघा पुढे बघा इथे एकच दिलं आहे. म्हणजे चॅप्टर 3 मधले सगळे एक्झाम फिश सगळ्या प्रकारचे फिश जे आहेत, फिश सीड्स प्रॉन्स दिले त्यांनी नाव, अदर दॅन गुड्स फॉलिंग आणि चॅप्टर 3 अँड अट्रॅक्टिव्ह 2.5% हे दिले. इकडे 4 डिजिट ठेवा याची गरज नाही पडली. म्हणजे या प्रकारे 2 नोटिफिकेशन्स गव्हर्नमेंटला 1 जुलैच्या अगोदरच काढायला लागल्या, कारण की व्यापाऱ्यांना टॅक्स पेअरना कळलं पाहिजे की कुठले गुड्स टॅक्सेबल आहेत, त्याच्यावर टॅक्स रेट किती आहे आणि कुठल्या सर्व्हिसेस किंवा गुड्स हे एक्झॅम्प्ट आहेत. हे क्लिअर केल्याशिवाय 1 जुलैला GST ॲप्लिकेबल ज्या दिवशी झाला त्या दिवशी बिल बनवत असतं. समजलं? मग याप्रमाणे कुठल्या गुड्सला किती रेट असेल, कुठले गुड्स एक्झॅम्प्ट असतील, कुठल्या सर्व्हिसेसला किती रेट GST रेट किती असेल आणि कुठल्या सर्व्हिस एक्झॅम्प्ट असतील, या नोटिफिकेशन्स तुम्हाला या नोटिफिकेशनच्या यादीमध्ये मिळतील. तुम्ही या इकडे बघाल या कॅटेगरी वाईज रिसोर्समध्ये जाल, ॲक्ट आहे, रूल्स आहे, नोटिफिकेशन्स आहे. नोटिफिकेशन 2 प्रकारचे आहे, एक रेटच्या नोटिफिकेशन्स आणि दुसऱ्या अदर दॅन रेट नोटिफिकेशन्स. मग ज्यावेळेस रेटचा काही असा उल्लेख येईल त्यावेळेस तुम्हाला टॅक्सी नोटिफिकेशन्स या रेट कॅटेगरीमध्ये मिळतील. नोटिफिकेशन्स CGST कायद्यानुसार पण असतात, IGST पण असतात आणि UTGST पण असतात, कारण 3 वेगवेगळे कायदे. मग जर नोटिफिकेशन्स आलं तर ते या 3मध्ये गव्हर्नमेंटला काढायला लागतं, त्यामुळे तुम्हाला 3मध्ये नोटिफिकेशन मिळते. ठीक आहे. परत मी इथे येतो. ओके, आपल्याला थोडं बाहेर जावं लागलं, कारण की जो मुद्दा आपण बघितला की एक्झाम आणि टॅक्सेबल काय हे करण्याकरता तुम्हाला मी नोटिफिकेशन लावलं. त्यामुळे एक्झाम हा विषय वेगळा आहे आणि गव्हर्नमेंटकडे GST लावण्याची पॉवरच नाही. असे कुठले गुड्स आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे वाईन, दारू, शराब हे जे आहे ह्याच्यावर गव्हर्नमेंटकडे पॉवरच नाही. वेगळ्या कायद्यानुसार त्यावर टॅक्स लागतो. GST मध्ये टॅक्स लावला जाऊ शकत नाही. मग जेव्हा असं म्हटलं जातं की पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, कोण खाली येतो, person engaged exclusively in the business of supplying goods, services both not liable to tax. गव्हर्नमेंटकडे पॉवर नाही. गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे पण त्यांनी त्याला करमुक्त केलं आहे. आणि दुसरं ॲग्रिकल्चरिस्ट आणि आता अजून बघायचं आपल्याला की नोटिफाईड गुड्स किंवा सर्व्हिसेस जे आहेत. या आता जे काय आपण 3 पॉईंट बघितले त्याप्रमाणे थोडं समजून घ्यायला हे एक्झाम्पल दिले की डॉक्टर ससाणे इज हार्ट कन्सल्टंट. His turnover is ₹50 lakhs. His health service is exempted from tax. He is not liable for registration though his turnover exceeds threshold limit. Threshold limit हे जे आहे हे तुम्हाला सेक्शन 22 सबसेक्शन 1 मध्ये दिलं आहे.
म्हणजे जर एखाद्या पर्सनचा जो सप्लाय आहे तो काही स्टेटमध्ये लिमिट आहे 10 लाख, काही स्टेटमध्ये 20 लाख, काही स्टेटमध्ये 40 लाख, त्याला जर का तो ॲग्रिगेट टर्म एक्सिड करतो तर रेशन घ्यायला. पण ज्या वेळेस त्याला एक्झाम केलं आहे ॲज पर सेक्शन 23 तेव्हा त्याचा टर्नओव्हर किती असो त्याला एक्झाम्पशन आहे ना, बस त्याला एक्झाम. मग तिथे ॲग्रिगेट टर्नओव्हर हा मुद्दा गौण ठरतो, त्याला काय मजूर राहत. मिस्टर वर्मा, a vegetable vendor supplies vegetables at दादर, मुंबई, महाराष्ट्र. His turnover, आता इथे पण जर का व्हेजिटेबल आहे आणि तो जर शेतकरी आहे, जर तो ॲग्रिकल्चरच्या डेफिनेशन प्रमाणे ॲग्रिकल्चरिस्ट यामध्ये फॉल होतो, त्याला सेक्शन 23 ॲप्लिकेबल होतो, तर त्या केसमध्ये त्याला ते लागणार नाही. पण जर तो ॲग्रिकल्चरिस्ट नाही आहे, तो ॲग्रिकल्चरिस्ट कडनं खरेदी करतो आणि तो विकतो, तर व्हेजिटेबल जो आहे हा टॅक्सेबल गुड्स आहे का, तुम्ही बघितलं नोटिफिकेशनमध्ये टॅक्सेबल नाही, तो एक्झाममध्ये आहे का, यस. मग तो एक्झाममध्ये असल्या कारणाने त्या गुड्सवरती पण GST ॲप्लिकेबल होत नाही. जर GST ॲप्लिकेबल होत नाही आणि त्याचा टर्नओव्हर जास्त आहे म्हणून त्याला सरकार लागेल रेशन घ्या. रेशन घेऊन ना त्याला फायदा आहे ना सरकारला फायदा आहे, कोणालाच फायदा आहे. मग त्याला तुम्ही कॉम्प्रायसेस करायला लावून का मिळणार, म्हणून त्याला पण एक्झाम्पशन. चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता काही सर्व्हिसेस आहेत, तर सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12(12) of the Income Tax Act 1961 by the way of charitable activities are exempt from tax. चॅरिटेबल ट्रस्टच्या त्यामध्ये त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं आहे कुठल्या सर्व्हिसेस एक्झाम्ट असतील, ज्यावेळी असं म्हटलं जातं की चॅरिटेबल ट्रस्ट किंवा चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12(12) हे आहे का, हे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजच्या डेफिनेशनमध्ये फॉल होतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पडताळून पाहायला लागतात. आणि त्याप्रमाणे जर का चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज करतायत, ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये येत आहेत तरच त्याला काय होईल, करमुक्त होईल. पण जर समजा एखादी चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्याने क्रिकेटची टुर्नामेंट ठेवली जी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये येत नसेल गव्हर्नमेंटच्या लिमिटेशनप्रमाणे, तर मग त्याने जे तिकीट घेतलेलं आहे त्या मॅचसाठी त्यांना त्याच्यावरती GST घ्यावा लागू शकतो. म्हणजे हे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगितली आहे त्याच्यामधले वेगवेगळे शब्द आहेत, त्यामध्ये काय कुठल्या शब्दामुळे कुठली ॲक्टिव्हिटीज GSTच्या स्कोपमध्ये येते आणि कुठली ॲक्टिव्हिटीज ही GSTच्या स्कोपमध्ये येत नाही हे समजून घेऊन आपण ती ॲक्टिव्हिटी टॅक्सेबल आहे की नाही आहे का एक्झाम्प्ट आहे हे ठरवू शकतो. एकदम आपण घाई एवढी निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे जी शब्द दिलेत, जी वाक्य दिली त्यानुसार त्या कंडिशनप्रमाणे त्या अटीशर्तीप्रमाणे त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक्झाम्पशन घेऊ शकता का हे आपल्याला बघायचं. तर आता आपण 3 एक्झाम्पल बघितली, त्या 3 एक्झाम्पल काय होतं, पर्सन एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड सर्व्हिसेस बोथ होली एक्झाम फ्रॉम टॅक्स. म्हणजे ते एक्झाम गुड्स कुठले असतील किंवा एक्झाम सर्व्हिसेस कुठल्या असतील याच्या नोटिफिकेशनच्या लिस्टमध्ये हे येतं. पुढे मधुर ऑइल्स पंजाब इज एक्सक्लुसिव्हली एंगेज इन द सप्लाय ऑफ पेट्रोल. पेट्रोल GST लागू शकत नाही, मग ते नॉट लायबल टू टॅक्सच्या कॅटेगरीमध्ये ते येतं, नॉट लिव्हेबल टू GST. मधुर ऑइल इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता पेट्रोल पंप आहे, तो रोजचे काही हजारो रुपये पेट्रोल विकतो, महिन्याला काय लाखो कमवतो, वर्षाला काय करोडचा बिझनेस करत असेल, त्याच्यावरती वेगळा टॅक्स ॲप्लिकेबल आहे, त्यावर GST ॲप्लिकेबल नाही. त्यामुळे त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पुढचं ॲग्रिकल्चर टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. मिस्टर मोरे ऑफ नांदेड अँड ॲग्रिकल्चरिस्ट कल्टिवेट्स राईस. हिज टर्नओव्हर इज ₹46 lakhs. इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे जे आपण वरती सेक्शन बघितला, सबसेक्शन बघितला, जेव्हा तुमच्यासमोर एक्झाम्पल येतं तेव्हा तुम्हाला ते आठवलं पाहिजे, अरे ही जी ॲक्टिव्हिटीज आहे ह्या ॲक्टिव्हिटीजला सेक्शन 23 ॲप्लिकेबल होतं आणि सेक्शन 23 मधला सबसेक्शन 1 त्यातला मग A, B काय ॲप्लिकेबल होतो हे तुम्हाला आठवलं. जर मी कोणाला ॲडवाइस द्याल की आता हे जे ही ॲक्टिव्हिटी आहे, देशबंधू इज अन ॲग्रिकल्चरिस्ट एंगेज इन कल्टिवेशन ऑफ wheat in his field in the state of Punjab.
he was exclusively engaged in supply of wheat cultivated in his field in the previous year. Thus he was not liable to registration as he was exclusively, त्याचा फक्त आणि फक्त तोच बिझनेस. ओके, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, कारण की सबसेक्शन 1 प्रमाणे तो ॲग्रिकल्चरिस्ट आहे, क्लॉज बी प्रमाणे, त्यामुळे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही हे तुम्ही सांगा. पण या वर्षी इन द करंट इयर त्यांनी काय केलं, he decides to start trading in rice apart from supplying his wheat produce. His turnover in the current year 32 lakhs from supply of wheat produce and 9 lakh from trading of rice. आता जर का ट्रेडिंग ऑफ राईस करत असेल त्याच्यावरती 5% GST ॲप्लिकेबल आहे. त्यांनी त्याचा एक ब्रँड बनवला, त्या ब्रँडप्रमाणे ते राईस विकायला लागला. ब्रँडेड राईसवरती 5% GST लागतो. जर तुम्ही डिमांडवरनं असं राईस आम्हाला ब्रँडेड, त्यावर तुम्हाला त्यावरती 5% GST लागतो. आता ह्याचा तो शेतीमधून ते उत्पन्न घेतो आणि मग त्याचा राईस फायनल राईस बनवून त्याचे पॅकेट बनवून त्याचे त्यांनी नाव ठेवलं आहे ते बनवून तो विकतो. आता जी कंडिशन आहे एक्सक्लुझिव्हली तो फक्त शेती करून 32 लाखाचा त्यांनी विकला आणि मग अशा प्रकारे त्यांनी राईसची ब्रँडिंग करून पण 9 लाखाचा विकला. आता कंडिशन बदलली. आता तो ॲग्रिकल्चरिस्टमुळे एक्झाम इन्कम 32 लाखाचा करतो आणि टॅक्सेबल इन्कम 9 लाखाचा करतो आणि 32 लाख आणि 9 लाख हे दोन्ही मिळून जे ॲग्रिगेट टर्न लिमिट आहे ते 40 लाख, ते 40 लाख एक्सिड होतं. आता या वर्षी जर त्यांनी 40 लाख एक्सिड केलं, हे थ्रेशोल्ड लिमिटला एक्सिड करतं, ही विल बी लायबल रजिस्ट्रेशन. त्याला आता रजिस्ट्रेशन घेण्याच्या स्कोपमध्ये जो आता ही जबाबदारी आहे, रजिस्ट्रेशन घ्यायला लागते. रजिस्ट्रेशन घेणं त्याला आता गरजेचं होईल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो तर त्याच्यामध्ये काय घटना घडते, कुठल्या घटनेप्रमाणे त्याला एक्झाम्पशन आहे आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची जबाबदारी किंवा ती गरज निर्माण होऊ शकते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचं हे उदाहरण इकडे. एक्सक्लुझिव्हली एंगेजचा अर्थ असा आहे तो फक्त तेवढंच ॲक्टिव्हिटी करतो, पण एक ॲक्टिव्हिटी एक्झाम्प्ट आहे. म्हणजे समजा मी दूध विकतो, त्याचा माझा 50 लाख 70 लाख 80 लाख टर्नओव्हर आहे. ओके, गव्हर्नमेंट मला सांगू शकत नाही रजिस्ट्रेशन घ्या. पण आत्ता मे महिना आला, मला मित्र बोलला अरे माझ्याकडे एजन्सी आहे आईस्क्रीमची, तू आईस्क्रीम का ठेवत नाही. म्हणजे ठीक आहे ठेव, तुझं मार्केटला दुकान आहे, आईस्क्रीम विकलं आहे, माझ्याकडे एजन्सी आहे, तुला मी चांगला मार्जिन देतो. आणि मी जसं आईस्क्रीम ठेवलं, ओके, माझा टर्नओव्हर एप्रिल मे जून 40 लाख झालं, आईस्क्रीम मी विकलेलं आहे. आता आईस्क्रीम 1 रुपयाला जरी विकलं आणि 40 लाखाचा मी एकदम अप्लाय करतोय, एक्सिड झाले. जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर ज्यावेळेस काढला जातो, आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता एक्झाम्पल आलं म्हणून तुम्हाला सांगतो, ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना तुमचा एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय या दोघांची टोटल जर जे लिमिट आहे ज्या राज्याचं 10 लाख 20 लाख 40 लाख ते जर एक्सिड करतोय तर त्या राज्यामध्ये तो टॅक्सेबल सप्लाय करतोय ना, मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. असा नियम नाही की तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय तो 10 लाख 20 लाख 40 लाखाच्या पुढे जाईल त्या रजिस्ट्रेशन. एक्झाम आणि टॅक्सेबल या दोघांची टोटल जर का थ्रेशोल्ड लिमिटच्या पुढे गेली तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आता आपला फक्त एवढाच मुद्दा आहे की नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, त्यानुसार तेवढे पॉईंट आहेत. पण काय होतं कॉन्टेक्समध्ये संदर्भात दुसरा पॉईंट आला, मग दुसरा पॉईंट तुम्ही ज्यावेळेस व्यवस्थित समजून घ्याल आणि परत हा पॉईंट तुम्ही बघाल, मग तुम्हाला दोन्ही पॉईंट क्लिअर होतील. आता ह्या क्षणी आपण काय करतोय, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन समजून घेतोय. पण जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट कुठे दिले 22(1) मध्ये तेही बघायला लागेल. म्हणजे तुम्ही 22(1) अभ्यास केलेला नसेल तर तुम्हाला 23 मध्ये निर्णय घेता येणार नाही. आपण जसं पुढे जाऊ तर तसं आपल्याला आणखी दुसरे सेक्शन आहेत त्याला लिंक करून निर्णय घ्यायला. म्हणजे एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला बघायला लागतं की GSTच्या सेक्शन या ॲक्टप्रमाणे या सेक्शनमध्ये हे दिलं आहे, पुढच्या सेक्शन तिकडे ते दिलं आहे, नोटिफिकेशनमध्ये वेगळे दिलं आहे. मग हे तिन्ही विचारात घेऊन आणि रूल पण वेगळा आहे. म्हणजे सेक्शन, दुसरा सेक्शन, तिसरा सेक्शन, नोटिफिकेशन, रूल हे सगळं मिळून त्याचा अर्थ काय बनतो त्यानुसार मग ॲडवाईस देताना किंवा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
एक सेक्शन वाचला किंवा एक सबसेक्शन वाचला किंवा एक रूल वाचला म्हणून त्याच्यावरती आपण फायनल डिसिजन घेऊ शकत नाही. फायनल डिसिजन तुम्हाला त्याला आधारित जेवढे मुद्दे त्या ॲक्टमध्ये नोटिफिकेशनमध्ये किंवा रूलमध्ये येतील हे सगळे विचारात घेऊनच त्या सगळ्यांच्या अनुषंगाने तुम्ही मग त्याचा निर्णय घेऊ शकता. Following categories of persons have been notified as being exempted from obtaining registration under GST law. आता हे एक्झॅक्ट नोटिफिकेशन येण्यापूर्वी जे पर्सन होते त्यांना रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होतं. आता हे जे नोटिफिकेशन आहे हे तुम्ही वाचलं नसेल, की तुमच्याकडे तुम्ही बघितलं मी एक ॲक्टिव्हिटी केली, तुम्ही म्हणा जी ॲक्टिव्हिटी केली मेन्शन का नाही घेतलं. सेक्शन 22-23 प्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये सूट दिलेली नाही. तुम्ही जे सप्लाय करताय हा टॅक्सेबल सप्लाय आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगेन बघा हे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढलं या नोटिफिकेशन प्रमाणे 23 मधल्या सबसेक्शन 2 मध्ये गव्हर्नमेंटने जी पॉवर आहे, गव्हर्नमेंटकडे जी पॉवर आहे या सबसेक्शन 2 प्रमाणे गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलंय, ज्यामुळे माझी ऍक्टिव्हिटी एक्झाम्ट होते, त्यामुळे मला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. अशी काही नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसतील. नोटिफिकेशन नंबर 5/2017 सेंट्रल टॅक्स डेटेड 19 जून 2007. यामध्ये काय केलं गेलं, पर्सन्स ओनली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज टोटली टॅक्स ऑन विच इज लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्जेस. आता एक फॉरवर्ड चार्ज आहे, दुसरा रिव्हर्स चार्ज. फॉरवर्ड चार्जमध्ये मी सप्लायर आहे, तुम्ही रिसीप घेता, मी टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्यावेळेस देतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जे गुड्स पाहिजे किंवा सर्व्हिसेस पाहिजे त्याची 10,000 माझ्या गुड्स सर्व्हिसेसची कॉस्ट होईल आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स जो आहे तो त्याच्यावरती 12%, 18% जो का रेट आहे, प्रिस्क्राईब रेट आहे, त्याप्रमाणे तुम्हाला GST द्यावा लागेल. तुमच्याकडून मी GST घेईन, मी तुमच्याकडनं GST घेऊन गव्हर्नमेंटने जमा करेल. हा झाला फॉरवर्ड चार्ज. दुसरा रिव्हर्स चार्जमध्ये काय होतं की आता मी ट्रान्सपोर्टर आहे, तर मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देईन. तुमची एक फॅक्टरी आहे, तुम्हाला रॉ मटेरियल आणायचं आहे, तुम्हाला ते रॉ मटेरियल प्रोसेस करून फिनिश प्रोडक्ट बनवायचे. तुम्ही सांगितलं की रॉ मटेरियल आणून द्या, 2 दिवसांनी आम्ही प्रोडक्शन करू, फिनिश प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी नेऊन पोचता. मी तुम्हाला 10,000 चार्ज केला. GST घेण्याचा ह्यातला जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे रिव्हर्स चार्जप्रमाणे मी तुम्हाला सांगेन की मी तुम्हाला गुड्स दिलेले आहेत, मी तुमचे गुड्स डिलिव्हर केलेले आहेत, पण याचा GST तुम्हीच भरा. मी म्हणाल असं कसं, आम्ही गुड्स घेतो, टॅक्स देतो आणि सप्लायर GST भरतो, हे बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देईल तेव्हा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही रिव्हर्स चार्ज आहे. त्यावरती जी फॅक्टरी आहे जी आपला रॉ मटेरियल आणण्याकरता ट्रान्सपोर्टरकडनं GTA कडनं सर्व्हिस घेतात ट्रान्सपोर्टची, त्याचा GST त्या फॅक्टरीला भरला, त्या रिसिपियंटला भरला. सर्व्हिस प्रोव्हायडर GST जमा करतो. अशा काही सर्व्हिसेस गव्हर्नमेंट नोटिफाय केल्या ज्यामध्ये सप्लायरला टॅक्स द्यायचा नाही, रिसिपियंटला टॅक्स द्यायचा. आता बघा इन्शुरन्स कंपन्या किती असतील, 2, 5, 10, 15, 20. त्याचे एजंट किती असतील, काही 1000 लोक असतील, लाख लोक असतील. आता इन्शुरन्स सर्व्हिसवरती बिझनेस कसा होतो की लोकांकडे जा, तुमचे मित्र नातेवाईक असतील त्याला तुम्ही स्कीम सांगा आणि त्याला इन्शुरन्स काढून घ्या. आता तो इन्शुरन्स काढून घेतल्यावरती कारण तो पगारी लोकांना नसतो, जो इन्शुरन्स एजंट आहे तो जेवढा बिझनेस करेल त्याप्रमाणे त्याला कमिशन मिळतं. आता हे जे कमिशन आहे हे टॅक्सेबल आहे. आता जर तुम्ही एजंट असाल समजा इन्शुरन्स कंपनीचे आणि ॲज पर ॲग्रीमेंट तुम्हाला 2% कमिशन मिळणार आहे किंवा 5% कमिशन मिळणार आहे किंवा प्रत्येक स्कीममध्ये अमाऊंट ठेवली की एवढी अमाऊंट आहे तुम्हाला एवढं कमिशन मिळेल, ते जे कमिशन आहे त्याच्यावर GST कोणी भरायचं, सर्व्हिस दिली कोणी, एजंट. मग एजंट बिल देईल इन्शुरन्स कंपनीला की मला तुम्ही 2 लाख रुपये द्यायचे, मग हा 2 लाख प्लस GST 18%, 2,36,000. म्हणजे लाखो लोकांना काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, गव्हर्नमेंटचे कॉम्प्लायन्स करायला लागतील आणि
गव्हर्नमेंटला एवढ्या लोकांचं काम बरोबर टॅक्स भरत की नाही याच्याकरता काय लक्षात ठेवायला लागेल. गव्हर्नमेंट करता हे त्रासदायक आहे, खर्चिक आहे. गव्हर्नमेंटने काय सांगितलं इन्शुरन्स कंपन्यांना की तुम्ही ज्या वेळेस तुमच्या एजंटला पेमेंट करा, कमिशनचं पेमेंट करा, त्यावेळेस त्याचा जे तुम्ही भरा. आम्ही त्यांना पकडणार, त्यांना आम्ही रेशन घ्यायला सांगणार. मग इथे जबाबदारी कोणाची आहे? इन्शुरन्स कंपनीची. मग जो एजंट आहे त्यांनी सर्व्हिस दिली तर एजंटला रेशन देण्याची गरज नाही. ओके, इथे सप्लायरला रेशन घेण्याची गरज नाही. मग इथे काय केलंय? तो एक्झाम झाला. पर्सन्स ओनली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज टोटल टॅक्स ऑन विच इज लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस असे जे पर्सन आहे एक्झाम फ्रॉम ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन. ओके, आता बघा याचा एक्झाम्पल. मणिकरण ट्रान्सपोर्टर इज अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA एंगेज एक्सक्लुझिव्हली. त्याचा हाच बिझनेस आहे, दुसरा कुठला बिझनेस तो करत नाही. वरती पण शब्द काय, जर एखादा व्यक्ती एक्सक्लुझिव्ह असा बिझनेस करतोय, जेव्हा एक्सक्लुझिव्ह म्हटलं जातं तेव्हा त्याचा आणखी दुसरा जोडधंदा किंवा आणखी दुसरा कुठला मुख्य धंदा किंवा हा जोडधंदा असं काय नाही. त्याचा हा एकमेव बिझनेस. एक्सक्लुझिव्हली एंगेज एक्सक्लुझिव्हली इन सप्लाइंग GTA सर्व्हिसेस liable to tax under reverse charge since tax is paid on GTA at 5% in the given case. रिव्हर्स चार्ज मध्ये रेट 5% आणि फॉरवर्ड चार्ज जर असेल, समजा एखाद्या ट्रान्सपोर्ट कंपनी तर त्यांना गव्हर्नमेंटने ऑप्शन दिला आहे की जर का फॉरवर्ड चार्जमध्ये जर तुम्ही टॅक्स देणार असाल तर 12% रेट, रिव्हर्स चार्जमध्ये रेट 5%. म्हणजे अशी ही सर्व्हिस आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटनी दोन्ही रेट नोटिफाय केले. फॉरवर्ड चार्जला 12% आणि त्या केसमध्ये सप्लायरला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. आणि जर जो सप्लायर आहे त्याला रेशन पाहिजे असेल तर घेऊ शकतो. काय व्हायला त्या प्रॉब्लेम काय की काही लोकांनी रेशन पहिले घेतलं, मग त्यांना ITCची गरज नव्हती, मग त्यांनी गव्हर्नमेंटला सांगितलं की आम्हाला नको रजिस्ट्रेशन. गव्हर्नमेंटने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला रिव्हर्स चार्जवरती पाहिजे असेल तर 5% ठेवा. परत काही ट्रान्सपोर्टरला तेव्हाच काम मिळतं तेव्हा रेशन नसतं. मग त्यांना रेशन काम मिळावं म्हणून ते काय करतात 5% वगैरे घेतात. म्हणजे जो सप्लायर आहे त्याला 5% टॅक्स जमा करतो. तो जो रिसिपिएंट आहे त्याला 5% टॅक्स जमा करतो. जो सप्लायर आहे तो टॅक्स जमा करतो. हे सगळे कॉम्प्लिकेटेड मुद्दे आहेत. हे जेव्हा मी तो पॉईंट येईल त्यावेळेस पुन्हा डिटेलमध्ये डिस्कस करेन. आत्ता आपला मुद्दा काय फक्त की नोटिफिकेशनप्रमाणे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे की जर का त्याच्यावरती टॅक्स हा रिसिपिएंटला द्यायचा आहे जो या ट्रान्सपोर्टच्या केसमध्ये, तिथे ट्रान्सपोर्टरला या एक्झाम्पलमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही. कारण की ट्रान्सपोर्टर जो आहे त्याच्यावरती जो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे तो GT आहे, त्याच्यावरती टॅक्स कोण देईल? रिसिपिएंट. आता सेक्शन 24 आहे. या सेक्शन 24 प्रमाणे असं आहे की जर राज्याबाहेर सप्लाय केला, 1 रुपया सप्लाय जर राज्याबाहेर केला तर रजिस्ट्रेशन घ्यायला, राज्याबाहेर म्हणजे इंटरेस्ट रजिस्ट्रेशन घ्यायला. आता बघा कसं आहे, एखादं मोठं शहर आहे ठीक आहे, पण जिकडे लहान लहान शहरं असतात तिकडे गावं पण असतात. एवढ्या भागाला एक नाव असतं, पुढच्या भागाला वेगळे नाव असतं. म्हणजे ते सरकारच्या दृष्टिकोनातून त्या भौगोलिक रचनेमध्ये 2 वेगवेगळी गावं असतील, 2 वेगवेगळी शहरं असतील. पण जिथे बाउंड्री असते ना, आता बघा एक बँक आहे ती पनवेलला नाही, ती न्यू पनवेलला. लोकांना गरज पडते तर ती बँकमध्ये अकाउंट ओपन करतात, त्यांचं काम चालतं, त्यांना काय फरक पडत नाही, त्यांना पनवेल न्यू पनवेलचा फरक पडत नाही. पण सरकारने नियम केला, पनवेलला वेगळा नियम आणि न्यू पनवेलला वेगळा नियम. तुम्हाला हे करता येईल, हे करता येणार नाही, तर साहजिकपणे गैरसोय होणार. आता महाराष्ट्र आणि गुजरातची बाउंड्री, इथे महाराष्ट्राचे संपलं, आपण बोर्ड वाचतो, गुजरात राज्य सुरू. मग इथे पोलिसांची पण हद्द संपली, ही हद्द सुरू, महाराष्ट्राच्या पलीकडे हद्द संपली. पण जे लोक असतात ना ते रस्त्याच्या पलीकडे गुजरात आहे, रस्त्याच्या अलीकडे महाराष्ट्र आहे, त्यांना काही फरक नसतो, ते आपला व्यवहार करत असतात. तिकडची तिकडे जाऊन व्यवहार करतात, तिकडचे इकडे येऊन व्यवहार करतात. पण या कायद्याप्रमाणे काय झालं, जर एखाद्याला इंटरनेट डेकोरेशन सर्व्हिस पाहिजे
सर्व्हिस आहे ना. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की अरे आमच्याकडे येऊन इंटरव्ह्यू कर. तो बोले मी वर्षाला 15 लाखाचा बिझनेस करतो, मी तुझ्याकडे येऊन सर्व्हिस दिली सेक्शन 24 प्रमाणे मला लायसन घ्यायला लागेल. मी महाराष्ट्रातच काम करतो, तू गुजरातमध्ये आहेस. तो बोले काय एवढ्या वर्ष आपण रोज भेटतो, रोज बोलतो, नाही तुझं काम मी करणार नाही, मला लायसन घ्यायला लागेल. ते मला घ्यायचं नाही. मग ज्या अशा सर्व्हिसेस होत्या, ज्या अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मोनोपॉली नाही आहे, त्यांचा खूप असा बिझनेस नाही, सॉरी मोनोपॉलिस्टिक बिझनेस नाही आहे की खूप सी आहे, खूप इंटरडेकोरेटर आहेत, खूप आर्किटेक्ट आहेत. म्हणजे आमचा बिझनेस वर्षाला आम्ही चांगला बिझनेस करतो, पण तो 20 लाखाच्या आत आहे आणि लिमिट 20 लाखाचं आहे. 20 लाखाच्या वर आमचा जेव्हा बिझनेस जाईल तेव्हा आम्ही डेस्टिनेशन घेऊ. पण जर का तुझ्याकडे आम्ही सर्व्हिस दिली, आम्हाला इमिजिएट सेक्शन 24 ॲप्लिकेबल होईल, रेशन घ्यायला लागेल. आता काय लोकांना रेजिस्ट्रेशन घेणं हे त्रासदायक होतं. त्यांचा बिझनेस 5 लाख आहे, 6 लाख आहे, 10 लाख आहे, त्यांना नको होतं आणि ते दुसऱ्या सर्व्हिस देत नव्हते, दुसऱ्याची गैरसोय व्हायला लागली. मग व्यापारी संघटनांनी मागणी केली की तुम्ही सर्व्हिसेसवरती सेक्शन 24 ॲप्लिकेबल करू नका. मार्केटला प्रॉब्लेम होतो, सप्लायरला प्रॉब्लेम होतो, रेसिपिएंटला प्रॉब्लेम होतो. मग गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढलं की पर्सन मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अप टू 20 लाख टेन आहे. काय राज्याचं लिमिट 10 लाख आहे, राज्याचं 20 लाख आहे, आपल्याकडे 20 लाख आहे. गुड्सचं 40 लाख आहे, सर्व्हिसचं 20 लाख आहे. ओके, इथे जर एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो दुसऱ्या राज्यामध्ये सप्लाय जरी करत असेल, जोपर्यंत त्याचं जे त्या राज्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट आहे, म्हणजे 20 लाख किंवा 10 लाख. 10 लाख ह्या 4 स्टेटला आहे, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड. बाकीच्या सगळ्या राज्यांना 20 लाख. जोपर्यंत हे लिमिट एक्सिड करत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेऊ नका. सेक्शन 23 मध्ये एक्झाम्पशन. 22(1) मध्ये लिमिट दिलेलं आहे, ते ॲप्लिकेबल होईल. तुम्हाला आम्ही एक्झाम्पशन देतोय, पण कंडिशन काय, जोपर्यंत तुमचं 20 लाख किंवा 10 लाख एक्सिड करत नाही तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुमच्यावरती सेक्शन 24 जो आहे तो ॲप्लिकेबल होणार नाही. पण 22 मात्र ॲप्लिकेबल होईल, 22(1) मात्र ॲप्लिकेबल होईल. कारण त्यांनी कंडिशन दिली 20 लाख 10 लाख होईपर्यंत एक्झाम्पशन. ते एक्सिड झाले का मग एक्झाम्पशनची पॉवर ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे ॲटोमॅटिक त्यांना सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल होईल, जो ॲग्रिगेट टर्नओव्हरचा घ्यावं लागेल. पण 24 मध्ये काय होतं, 24(1) प्रमाणे इंटरस्टेट सप्लाय केला गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा, रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं. सेक्शन 22 ॲप्लिकेबल होत नाही. पहिले लॉ करताना काय होतं, गुड सर्व्हिसेस काही द्या, रेशन घ्यायला लागेल. पण नंतर गव्हर्नमेंटला लोकांनी रिकमेंड, म्हणजे पहिले एक कसं होतं की लोकांची अडचण असते की राज्य ते आपला त्यांचं हे कोण आहे, राज्य त्यांना सांगणार की हे तुमचं चुकीचं आहे. मग राज्याचे प्रतिनिधी आहेत ते कुठे मांडणार, म्हणजे जे महाराष्ट्राचे व्यापारी आहेत ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाणार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी कोण आहे, फायनान्स मिनिस्टर, तो GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये मांडणार की आमच्या राज्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आम्हाला रिकमेंडेशन दिलेलं आहे की तुम्ही हे सर्व्हिसवरचा जो टॅक्स आहे तो तुम्ही ठेवू नका कंपन्सेशनमध्ये. मग हे बऱ्याच राज्यांमधून बऱ्याच व्यापारी संघटनांनी ही अशा प्रकारची त्यांना गव्हर्नमेंटला विनंती केल्यामुळे मग गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढली सेक्शन 23(2)च्या पॉवरप्रमाणे की इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असेल, जोपर्यंत त्यांचं 10 लाख किंवा 20 लाख एक्सेड करत नाही तोपर्यंत त्यांना 24(1) प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ओके, एक्झाम्पल आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला क्लिअर झालं, पॉइंट क्लिअर झाला. एक्झाम्पल मी का देतो, कारण की आता तुम्हाला मी सांगतोय आणि आपण कळलाय पॉईंट, पण जेव्हा तुम्ही 30-40 सेक्शन जेव्हा स्टडी कराल आणि मग पुन्हा ते तुम्हाला रेफरन्स करायला लागेल त्यावेळेस तुम्ही सेक्शन वाचाल. नेहमी तुम्हाला मी जे बोललोय ते आठवेल नाही आठवणार. मग तुम्ही एक्झाम्पल वाचाल, मग तुम्हाला हे सेक्शन आहे, सबसेक्शन आहे आणि मग एक्झाम्पल आहे, क्लिअर होतं. आता तुम्ही वाचायला जाल, तुम्हाला आता तेवढं कळणार नाही, पण एकदा का तुम्हाला आपण याचे बारकावे डिस्कस केलेले आहे आणि मग तुम्ही एक्झाम्पलही बघितलं, म्हणजे जिथे मला वाटतं की एक्झाम्पल सांगायला पाहिजे तिथे मी सांगणारच आहे. पण मला असं वाटलं की आत्ता या मोमेंटला हे एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. मी बोला की घ्या एक्झाम्पल, नाही कळलं मला पॉईंट मग मी घेणार. अदरवाईज मी बोला हा कळलं ठीक आहे,
राज्याबाहेर सर्व्हिसेसचा सप्लाय किती करा, जोपर्यंत ते ॲग्रिगेट टर्नओव्हरपर्यंत येत नाही. एक्झाम्पलला काय असेल की ढोलान कंपनी ढोकळे इंडिया टॅक्सेबल गुड्स सप्लाय करतात इन द नेबरिंग स्टेट ऑफ पंजाब आणि हरियाणा. इट्स ॲग्रिगेट टर्नओव्हर इन करंट इयर झाला. इज मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय गुड्स. इट इज रिक्वायर्ड टू रजिस्टर मॅन्युफॅक्चर गुड्स आहे. ओके. हाऊएव्हर इफ द अबोव केस, जी ढोलान कंपनी आहे ही इंटरस्टेट सप्लाय टॅक्सेबल सर्व्हिस करते गुड्सच्या ऐवजी, इंस्टेड ऑफ गुड्सच्या ऐवजी, ही विल बी इलिजिबल फॉर एक्झम्पशन. एक्झम्पशनमध्ये तो पात्र होईल. डिसिजन घेण्याचं पण गुड्स सप्लाय करतोय, 1 रुपया जरी करतोय रेशन घ्यायला. एक्झॅक्टली नोटिफिकेशन गुड्ससाठी नाही आहे, सर्व्हिसेससाठी. पॉईंट टू बी नोटेड. आता काही असे लोक आहेत, काही असे जमाती आहेत, ते हाताने काही वस्तू बनवतात. पर्सन्स मेकिंग हँडीक्राफ्ट गुड्स, हस्तशिल्प. ते लोक काही काळ, काही महिने एका राज्यामध्ये रस्त्याच्या कडेला बघतो आपण असे बसलेले असतात, काय विकत असतात. कोणा दुसऱ्या राज्यात जाऊन, दुसऱ्या शहरात जाऊन चालू असतं. काही भटक्या जमाती आहेत, काही लोक असे फिक्सही बसतात. तर राज्यामध्ये विका, राज्याबाहेर विका. पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय ऑफ नोटिफाईड गव्हर्नमेंटनी लीज दिले यादी. या नोटिफिकेशनमध्ये नोटिफिकेशन नंबर 3/2018 मध्ये, ओके, IT मध्ये IGST ॲक्टप्रमाणे नोटिफिकेशन काढलेली आहे. जे त्यामध्ये नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत ते राज्याबाहेर विकले. राज्याबाहेर म्हणजे इंटरनेट सप्लाय झालं, देशाबाहेर इंटरनेट सप्लाय झालं, त्या धंद्यामध्ये नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला IGST ॲक्ट. राज्यामधले CGST, AGST, राज्याबाहेरचे IGST. म्हणजे राज्याबाहेरचा सप्लाय तो एक्झाम केला आहे, तो जर एक्झाम केला आहे, पण त्याला कंडिशन दिलं आहे. कंडिशन काय? जोपर्यंत 20 lakhs 10 lakhs हे एक्सिड करत नाही तोपर्यंत पण तुम्ही जे गुड सप्लाय करताय, सच पर्सन्स हॅव ऑब्टेन पॅन अँड हॅव जनरेटेड अन EBP. त्यांना EBP बनवलं. राज्याबाहेर सप्लाय केला, EBP बनवला. हां. पुढे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. आता हे दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये रेशन आहे, तो CTP आहे या राज्यामध्ये, आणि तो या राज्यामधला इंटरनेट सप्लाय करतो. CTPला पण काय एक्झम्पशन. जे एक्झम्पशन हँडीक्राफ्ट गुड्स कोणीही विका, नॉर्मल पर्सनने विको, CTPने विको, त्या दोघांनाही काय, जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर सेक्शन 24 जो आहे तो ॲप्लिकेबल होणार नाही CTPला. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोणाला म्हणतात? पर्सन हू ओकॅजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑफ बोथ. बघा, माझं कसं आहे, माझा महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे, पण गुजरातमध्ये काही मागणी आली म्हणून ते मी हँडीक्राफ्ट गुड्स जे आहे ते गुजरातमध्ये सप्लाय केले. ते गुजरातमध्ये एक एक्झिबिशन आहे, तिकडे मी गेलो. तर नियम काय की गुजरातमध्ये समजा मला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, जे समजा एक इंटरनेट डेकोरेटर आहे, त्याला गुजरातमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळालं, मग तिकडे जाऊन तो ते काम करणार, किंवा त्याला काही गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तिकडनं तो गुड्स तिकडेच विकेल कमी काळात, 10 दिवस 20 दिवस अप टू 90 days. तर त्याला गुजरातमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, आणि ते रजिस्ट्रेशन टेम्पररी काळाकरता असेल तर त्याला म्हणतात कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन्स. मग ते ॲडव्हान्समध्ये एक प्रोव्हिजन अशी आहे की त्याला 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्याचा जो इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी आहे ती भरावी लागते. त्यानंतर ते काम संपलं का तो गव्हर्नमेंटला कळवतो की माझं काम संपलं आहे, आणि जर लायबिलिटी आणखी येत असेल तर ती भरेल, आणि जर लायबिलिटी येत नसेल, म्हणजे जास्त ॲडव्हान्स भरला असेल तर त्याला एक्स्ट्रा जो टॅक्स भरला रिफंड देईल. आता हँडीक्राफ्ट गुड्स आहे, हा आता माझा महाराष्ट्रात बिझनेस आहे. मी महाराष्ट्रामध्ये हँडीक्राफ्ट गुड्स पण विकतो, इतर काही गुड्स पण विकतो, सगळे विकतो, रेशन आहे. ओके. पण फक्त हँडीक्राफ्ट गुड्स जर मी गुजरातमध्ये जाऊन जर विकत असेल तर ॲज अ CTP
मला रजिस्ट्रेशनची जी प्रोव्हिजन आहे ती ॲप्लिकेबल होणार नाही. कारण एक्झॅम्पशन कशावरती आहे? नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स पडते. ते नोटिफाईड गुड्स कोणी विकतो त्याला जोपर्यंत 10 लाख 20 लाख हा टर्नओव्हर एक्सेड करत नाही तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण एखादा रजिस्टर्ड पर्सन जर का एक्सक्लुझिव्हली हँडीक्राफ्ट गुड्स विकत नाही, टॅक्सेबल गुड्सही विकतो, हँडीक्राफ्ट गुड्सही विकतो आणि त्या हँडीक्राफ्ट गुड्स त्याला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन जर विकायचे असतील तर त्याला पण मुभा दिलेली आहे की तोही तिथे रजिस्ट्रेशन न घेता ते हँडीक्राफ्ट नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स देऊ शकतो. आता जो CTP आहे, CTP हे जे स्टेटस आहे हे केव्हा लागतं बघा की असं एखादं स्टेट आहे किंवा युनियन टेरिटरी आहे वेअर ही हॅज नो फिक्स्ड प्लेस ऑफ बिझनेस. तिकडे त्याचा कुठलाही फिक्स बिझनेस नाही, तो टेम्पररी पर्पज तिकडे जाऊन व्यवसाय करतो. मग तो वेदर ॲज प्रिन्सिपल करो, एजंट करो किंवा ऑर एनी अदर कॅपॅसिटी करो, तो तिकडे काय कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. मग त्याला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हे स्टेटस ॲग्रीबल होत असेल तर त्यांनी त्या मर्यादित काळासाठी तात्पुरतं रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. तात्पुरताचा गव्हर्नमेंटचा या अर्थ आहे 90 दिवसाकरता काम असेल तर त्याला हे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल होतं 1 ते 90 दिवस. आणि जर काही अशा परिस्थिती उत्पन्न झाल्या ज्यामुळे तो कालावधी वाढत असेल तर त्याला ॲप्लिकेशन द्यावं लागतं की माझं काम 9 दिवसामध्ये संपलं नाही, कारण मध्ये काय पूर आला, करोना आला, हे झालं ते झालं, त्यामुळे मला आणखीन 10 दिवस 20 दिवस अप टू 90 डेज त्याला एक्सटेन्शन मिळतं. ओके, त्यामुळे हँडीक्राफ्ट गुड्स जर सिटीतून सप्लाय करत असेल तर त्याला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही दुसऱ्या स्टेट. पण ज्या कंडिशन्स आहेत त्याला बिल बनवायला पाहिजे ते ॲप्लिकेबल होईल. आता बघा एक फॉरवर्ड चार्ट आपण बघतो, दुसरा रिव्हर्स चार्ट आहे. तिसरं कसं झालं आहे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अशा ज्या वेबसाईट्स आहेत किंवा त्यांचे ॲप असतात त्याच्या थ्रू लोकांना बिझनेस मिळतो, त्याला ई कॉमर्स म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स होतं. हे एक ॲप बनवलं आहे, ते ॲप आहे, लोक ते ॲप इन्स्टॉल करतात मोबाईलमध्ये आणि मग ऑर्डर करतात गुड्स, सर्व्हिसेस, व्हेकल, ट्रान्सपोर्ट सर्व्हिससाठी व्हेकल पाहिजे, ओला, उबेर. आता या केसमध्ये अशा प्रकारचं एक्झम्पशन आहे की पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस थ्रू ॲन ECU अदर दॅन. आता हे जे 9(5) मध्ये तो एक वेगळा विषय, 9(5) मध्ये वेगळा विषय. आता इथे बघा काय दिलं, पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिस. आता एक प्रोव्हिजन काय आहे सेक्शन 24 मध्ये, जर ECU थ्रू मी गुड्स सप्लाय केले रजिस्ट्रेशन मला कंपल्सरी घ्यायला. मी ECU थ्रू सर्व्हिस दिली रजिस्ट्रेशन मला कंपल्सरी घ्यायला. तुम्ही छोटे मोठे समजा प्लंबर आहेत ना, आज ते प्लंबर पण काय करतात, आपलं रजिस्ट्रेशन करतात की प्लंबिंग सर्व्हिस पाहिजे आम्ही, लोक फोन करतात प्लंबर. आता हा जो प्लंबर आहे हा काय करतो, ECU थ्रू सर्व्हिस देतो, तो किती रुपये कमवत असेल. पण या प्रोव्हिजनप्रमाणे सेक्शन 24 प्रमाणे जर एखादा व्यक्ती ECU थ्रू गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. छोटे मोठे लोक काय बोलले की अरे आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय आणि तुम्ही आमच्या डोक्यावर GST लावला तर आम्ही नाही घेऊ शकत, आम्ही कुठे GST कॉम्प्लायन्सेस करू, आम्हाला नाही परवडत, तुम्ही नका ठेवू आमच्या डोक्यावरती हा GSTचा चार्ज. तसं लोकांकडनं मागणी केली जाते, गव्हर्नमेंटला वाटतं योग्य मागणी विचाराने नाही, छोट्या व्यापाऱ्यांना, छोटे जे सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे, त्यांना बिझनेस मिळाला पाहिजे. मग पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस सेक्शन 9(5) मध्ये काही सर्व्हिसेस आहेत त्या नाही. ओके, थ्रू ॲन ECU who is required to collect tax at source under section 52 and having an aggregate turnover to be computed on annual basis. आता ह्याच्यामध्ये काय एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा
जो गुड्स सप्लाय करतो, हे जे पैसे असतात ना ते ECUला मिळतात आणि मग ECU ते पैसे त्या सप्लायरला देतात. समजा मी एक सर्व्हिस दिली तर पेमेंट केलं जाईल, ते पेमेंट जे आहे ते ऑनलाईन केलं ते जमा होतं ECUच्या. मग गव्हर्नमेंटने ECUवरती जबाबदारी टाकली आहे की सेक्शन 52 प्रमाणे तुम्ही ते पैसे जे आहेत ना ते जमा करा सप्लायरचा GST नंबर. सेक्शन 52 जो आहे तो ECUवरती ॲप्लिकेबल होतो. सेक्शन 51 जो आहे त्यात TDS दिला. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे तो महानगरपालिकेला सर्व्हिस देतो, रस्ता बनवायचा आहे, काय तलावाला सुशोभीकरण करायचं आहे, असं कुठलीच त्यांनी काम केलं, तर ज्यावेळेस त्याला महानगरपालिका पेमेंट करेल तेव्हा त्याची 1% अमाऊंट 2% अमाऊंट जी काय प्रिस्क्राईब रेट आहे ती त्याच्या GSTच्या अकाउंटला भरली जाते. त्याला तेवढी कॅश कमी दिली जाते. कॅश इन द सेन्स मी नोटाचं म्हणत नाही, जे की त्याला पेमेंट करायचं आहे, चेकनी होईल EFTनी होईल, ती जी पेमेंट आहे ती त्याला कमी दिली जाते आणि तेवढी जी कॅश आहे ती त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश दिलेला जमा होते आणि ज्यावेळेस तो पेमेंट करेल त्यावेळेस त्याला ती कॅश उपलब्ध होईल. त्याला तेवढी कॅश कमी द्यायची. अशा प्रकारे एक TDS गव्हर्नमेंट, स्टेट, सेंट्रल, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सी यांना 51 लागू होतो आणि जी ECU आहे त्याला सेक्शन 52 लागू होतो. पण जर ते पैसे जे आहेत ते ECUच्या अकाउंटला येत असतील तर मग ही जबाबदारी आहे की ज्याचे पैसे आहेत त्याच्या अकाउंटला तेवढी कॅश जमा आणि बाकी पेमेंट करणार. म्हणजे गव्हर्नमेंटला काय होतं, टॅक्स पेअर पकडता येतात, ट्रेस होतो. उद्देश हा. जर गव्हर्नमेंट डायरेक्ट पेमेंट केलं किंवा असं डायरेक्ट पेमेंट त्याला मिळालं तर गव्हर्नमेंटला कसं करणार की याचा टर्नओव्हर 10 लाखाच्या पुढे गेला आहे, 20 लाखाच्या पुढे गेला, 40 लाखाच्या कसं करणारच नाही. म्हणजे स्पेशली सर्वे केल्याशिवाय अशा प्रकारचं काहीतरी केल्याशिवाय गव्हर्नमेंटला कळू शकत नाही. त्यामुळे आता विदाऊट सर्वे गव्हर्नमेंटला पाहिजे असेल तर मग अशा प्रोजेक्ट बनवतात की जे लोक ऑनलाईन गुड्स प्रोव्हाइड करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, नंतर तुम्ही TDS कापा, TCS कापा, TCS करायचं तर आमच्या अकाउंटला भरा, म्हणजे आम्हाला काय कोण आहे. त्याप्रमाणे छोटे मोठे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना गव्हर्नमेंट ठीक आहे त्याला तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, त्यांना दिलेलं एक्झाम्शन, त्यांना दिलेलं ओके. पण त्यात कंडिशन एवढीच आहे की जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते इंट्रास्टेट सप्लाय करतो त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, अदरवाईज गरज नाही. वरती 10 लाख लिमिटला दिलेलं आहे. आता याच्यामुळे काय झालं की देअरफॉर ऑल सर्व्हिस प्रोव्हायडर्स वेदर सप्लाइंग इंट्रास्टेट और थ्रू ECU विल बी एक्झाम फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याची सर्व्हिस प्रोव्हायडरला गरज नाही जोपर्यंत त्या राज्यामध्ये सर्व्हिसचं जे लिमिट आहे 10 लाख 20 लाख एक्सीड करत नाही तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. सेक्शन 24 जो सांगत होता की राज्याबाहेर सप्लाय करा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, ECUतून सप्लाय करा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, सर्व्हिस प्रोव्हायडरला रिलीफ दिली. पण गुड्स राज्याबाहेर सप्लाय केला 1 रुपया जरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, ECU थ्रू सप्लाय केला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कारण तशा तरतुदी सेक्शन 24. आता आपण सेक्शन काय होतं 22 घेतला तरी 23चा रेफरन्स येतो, 23 घेतला तरी 22-24चा रेफरन्स येतो, कुठलाही पहिला घ्या दुसरा रेफरन्स येतो. त्यामुळे इथे कसं आहे आपला फोकस आहे 23 वरती. आता ज्यावेळेस आपण 22 मध्ये जाऊ त्या परत 23चा रेफरन्स येईल. तुम्ही 23 नीट बघितला आहे तुमचं 22 क्लिअर होईल. तुम्ही 24 जेव्हा बघाल आपलं 22 किंवा 23 झालं आहे म्हणजे तुम्हाला 22, 23, 24 केलेला का तिन्ही क्लिअर होईल. हां, कारण रेफरन्स आला ना तर काय करणार तुम्हाला कुठला पहिले नीट फोकस करून समजून घ्यायला लागेल, मग दुसरा जेव्हा बघू तेव्हा तो नीट समजून घ्यायला लागेल, मग त्याला फोकस करायला लागेल. आता 51-52चा पण रेफरन्स आला तर आता या क्षणी जेवढं बोलू शकतो तेवढं आपण बोलणार. जेव्हा 51-52 बघू तेव्हा मग रिडल तो बघणार. तर सगळीकडे इंटरलिंक असल्यामुळे आपण इकडून तिकडे नवीन जेव्हा शिकतो आपण मग तेव्हा कुठेच फोकस होतो. हां ओके. तर इथे काय केलं आपण 23 समजून घेऊ. 23 प्रमाणे मी बघा तर हे 5 नोटिफिकेशन्स आहेत. या 5 नोटिफिकेशन प्रमाणे जर का सप्लायर जी सर्व्हिस देतो गुड्स सप्लाय करतो त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी सप्लायरची नाही रिसिपिएंटची तर सप्लायरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही.
तो एक्झाम्पल. दुसरं, पर्सन मेकिंग इंटरस्टेट सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स, कुठल्या प्रकारचे ते हस्तशिल्प आहे ते, किंवा मग तो एकदम सप्लाय करतो. काय सेकंडमध्ये काय होतं, एक्झाम्पल हां सर्व्हिसेस, ते सर्व्हिसेस येतोय तर इंटरस्टेट सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती टॅक्स येणार नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सर्व्हिस देऊ शकतो. सेम सर्व्हिस प्रोव्हायडर जे थ्रू पण सर्व्हिस देऊ शकतो. आणि 2, 3 आणि 4 त्यातले होते हस्तशिल्प हँडीक्राफ्ट गुड्स, ते नॉर्मल पर्सन देऊ या सिटी देऊ रजिस्ट्रेशन घेण्याची गरज. या प्रकारे या 5 नोटिफिकेशनद्वारे काही सप्लायरला गव्हर्नमेंटने रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. या त्यांच्या पॉवरप्रमाणे नोटिफिकेशन काढून एक्झाम्शन दिलेले आहे. आता बघा परत एकदा, आपण सेक्शन 23 जो इकडे वरती समराईज केला आहे तर तुम्हाला कळला की नाही मला सांगा. Persons engaged exclusively in the business of supplying goods, services, both not liable to tax. गव्हर्नमेंटकडे टॅक्स लावण्याची ऑथॉरिटी नाही, पॉवर नाही. अशा वस्तू पेट्रोलियम प्रोडक्ट आणि दारू आहेत ते कोण सप्लाय करत असेल त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता गव्हर्नमेंट कंपल्सरी फोर्स करू शकत नाही. दुसरं, पर्सन एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड सर्व्हिसेस होली एक्झाम, ज्या करमुक्त सर्व्हिस सेवा आणि वस्तू माल आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन घ्यायला सांगत नाही. तिसरं, ॲग्रिकल्चरिस्टला जर तो जमिनीतनं काय उत्पादन घेतो आणि एक्सक्लुसिव्हली तेवढा त्याचा बिझनेस आहे, प्रोड्यूस आउट ऑफ लँड, काय रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि आता आपण बघितलं ते गव्हर्नमेंटला गरज वाटली, लोकांनी मागणी केली, गव्हर्नमेंटला ती मागणी योग्य रास्ता वाटली तर गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे काही जे गुड्स किंवा सर्व्हिस बघितले तर आपण त्यामध्ये रजिस्ट्रेशन न घेण्याची तरतूद केली. बस त्याने मुक्त आहे ते रजिस्ट्रेशन घेणं त्यांना गरज नाही. सेक्शन 23 बघा. आता मी वरती बघाल तर हा एवढा छोटाच होता. ओके बघा, the following person shall not be liable to registration. त्यामध्ये any person engaged exclusively in the business of supplying goods or services or both that are not liable to tax. म्हणजे याच्याप्रमाणे दारू आणि पेट्रोल. आणि दुसरं और म्हटलं दुसरा पॉईंट आला होली एक्झाम. तिसरं ॲग्रिकल्चरिस्ट. आणि चौथं गव्हर्नमेंट may on the recommendations of the council by notification specify the category of persons who may be exempted from obtaining registration under this act. मग त्या नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. जर तुम्ही त्या नोटिफिकेशनचे नंबर बघा, जो नंबर दिला आहे 65/2017, हा कधी काढला 15/11, 65/2017. कशाबद्दल होतं? IGST मध्ये दिलं ना ते.
तुझ्यावर शेवटी आहे ना काय होतं ready work. 6 to exempt suppliers of services through e-commerce platform from obtaining company registration. मग हे तुम्ही कार्ड वाचा डाउनलोड करा तुम्ही CBIच्या वाचा कुठेही वाचा नोटिफिकेशन देत असणार. In the exercise of powers conferred by subsection 2 सेक्शन 23 च्या सबसेक्शन 2 मध्ये गव्हर्नमेंटला ही पॉवर आहे of the Central Goods and Services Tax Act. The central government on the recommendations of the council hereby specifies the persons making supplies services other than 95 today and having an aggregate turnover to be completed on a monthly basis not exceeding ही कंडिशन जोपर्यंत 10 किंवा 20 लाख यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सेल करत नाही तोपर्यंत ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर का सर्व्हिस दिली जाईल तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही कुठल्या पॉवरप्रमाणे सेक्शन 23च्या सबसेक्शन 2 प्रमाणे हे दिल्यावरती नॉट एक्सेडिंग इन अमाऊंट ऑफ 20 lakhs आणि खाली प्रोव्हाइडेड दॅट द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाईज म्हणजे जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत ज्यामध्ये 10 लाख लिमिट दिले त्यांना 10 कळलं. आता तुम्हाला नोटिफिकेशन सेक्शन यातला सिक्वेन्स मी पहिला विचारलं मला कशा प्रकारे आहे तर सेक्शन पहिले आहे सेक्शन जन्म देतोच कुठे कोणाला नोटिफिकेशनला पण त्याला जन्मजन्माचा अधिकार पाहिजे कारण नोटिफिकेशनमध्ये हे दिलेलं असतं कुठल्या अधिकारामध्ये म्हणजे पॉवर्स इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23 सेक्शन 23 मध्ये सबसेक्शन 2 मध्ये पॉवर आहे नोटिफिकेशन काढण्याची एक्झम्पशन रेशनच्या एक्झम्पशनसाठी त्या अधिकारामध्ये हे रजिस्ट्रेशन कोणाकरता काढलंय कुठल्या कंडिशनमध्ये काढलंय हे तिथे दिलंय आणि तेच आपण समजावून घेऊ. कळलं. सेक्शन 23 सबसेक्शन 2 आहेत एकामध्ये परत 2 पॉवर ए आणि बी आणि दुसऱ्यामध्ये एक्झम्पशनची नोटिफिकेशन काढण्याची पॉवर. काय हो तुम्हाला सेक्शन 23 काढला असेल ओके थांबूया आपण पुन्हा वाचून